निघा निघा सनसेट सनसेट बघा बघा यम अग्नी अग्नी पुढे स्वाहा कसं वाटतंय फेस वॉश खाऊन एक नंबर वाटते. वारे पण एकदम गारगार सुटले. वारा एवढा बेकार आहे आणि मित्रांनो एकदम जाम बेकार थंडी लागली आहे. आणि आता सकाळी बरोबर 5:30 वाजले. आम्ही 4 वाजता उठलो आणि 4 वाजता उठून आग पेटवले आणि आता टेंट काढायची कामं चालू आहेत. कारण आता आम्हाला परत इथून निघायचं आहे सकाळीच लवकर. तर आता सकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही तारामध्ये शिखर चढायला चालू केलं आहे. आणि ह्या साईडला कोकणकडा आहे पूर्ण खाली. आणि आता आम्ही वरती चाललो आहे तारामध्ये शिखरच्या इथं. बेकार थंडी आहे 6 वाजता सुद्धा आणि गरमी आणि दात पण वाजत आहेत आणि वारा सुद्धा बेकार सुटलं आहे एकदम गारगार. आता वाट चुकलो आहे. वाट भेटत नाहीत. वाट शोधतायत तरी पण वाट कुठे दिसत नाही. कारण जास्त काळो काय गाईडला पण वाट मात नाही. गाईड गेलेत पुढे. कुठे आहे गाईड? इथं आहे गाईड. रस्ता बघतोय. एक गाईड इथे आहे. रस्ता का अजून भेटत नाही. तर फायनली आता रस्ता भेटलाय. हा आणि हर्षने 1-2 किलोमीटर लांब जाऊन शेवटी रस्ता शोधलाय. रस्ता इथंच होता. अच्छा फोटो काढायला गेले. परफेक्ट टाईमला पोचलोच आम्ही लेट होऊन सुद्धा. आणि सूर्योदय नुकताच आता होतोय बघायला भेटले. हे पण बघू शकता. वरती जाम बेकार करते. सूर्योदय दिसतोय. सूर्यास्त सुंदर होत आहे. आणि ही आपली गडावरची सुंदर सकाळ आहे ज्याला पटक्यांची पंढरी म्हटलं जातं. एक नंबर वाटते. वारे पण एकदम गारगार सुटले. तर रिटर्न आम्हाला इथं खाली जायचं आहे मंदिराजवळ. आणि आमचे कॅम्प लागले आहेत तिकडे. तर पहिलं कॅम्पच्या इथे जायचं आहे आणि कॅम्प वगैरे त्यानंतर आम्हाला खाली मंदिराच्या इथे जायचं आहे. आणि तुम्हाला खाली भेटेल. आता आम्ही खाली उतरायला गेलो. संध्याकाळी लेट झालं त्यामुळे कोकणकडा बघायला भेटली नव्हती. तर आज आम्ही आता सूर्योदय बघून आलो आहे खाली. खाली होत्यानंतर आमचे कॅम्प वगैरे काढून झालेत. आणि परत एकदा खाली आम्ही कोकणकड्याच्या वरती आलो. कोकणकडा दाखवतो मी तुम्हाला. कारण काल रात्री आम्हाला परफेक्ट बघायला नाही भेटला होता कारण खूप लेट झालं. हे बघू शकता एकदम सुंदर असं आहे. रॅपलिंग वगैरे तिकडून करतात. ते पुढे आहे ते पण मी दाखवतो पुढे जाऊन. एकूण टोटल इथून खाली 1800 फूट खाली आहे. मी आता इथं रॅपलिंग करतायत. जिथं रॅपलिंग चालू आहे तिथं आता मी घेऊन जातो. जर रॅपलिंग चालू असेल तर मी नक्कीच दाखवेन. इथून आता कोकणकड्याची लाईन चालू होते. रेलिंग लावली आहे साईडने सुंदर. आणि इथून हा कोकणकड्याचा निसर्ग बघू शकता किती सुंदर आहे.
तिथं चालू आहे रॅपलिंगचं काम. दोऱ्या बांधतायत लोक खाली जायला. एक नंबर वाटतंय. कारण रात्री थोडं जास्तच उशीर झाला त्यामुळे यायला नाही भेटलं. त्यामुळे आता आम्ही परत रिटर्न आलो आहे बघण्यासाठी. आता आम्ही खाली जाणार मंदिराकडे. तर मी जातो कॅम्पजवळ. आमचे कॅम्प लावलेत खाली. तर आता पूर्ण ग्रुप खाली आला आहे तारामती शिखरवरून. तर आता इथून आम्ही खाली मंदिराच्या इथे जाणार आहोत. सगळे येऊन बसले आहेत, आराम करत आहेत. 10 मिनटं आराम करून इथून आता आम्ही खाली निघणार आहोत. बस सगळे दमले आहेत. गाईड पण दमली आहे बेकार. आणि हा बघा 3 ब्लॉगर आहेत. तिकडे पण ब्लॉगर आहे. मी 4था ब्लॉगर आहे. हा पण एक ब्लॉगर आहे व्हिडिओ काढत पण तो कधीतरी टाकतो. नाही टाकत रेस्क्यूवाले. आता आम्ही थोड्याच वेळात खाली जाऊ मंदिराजवळ. तरी नाश्ता करायचा आहे. नाश्ता करून घेऊ. नाश्त्याला काय आहे ते बघू आणि त्यानंतर डायरेक्ट खाली मंदिराजवळ जाऊ आणि नंतर उतरायला घेऊ खाली. नाश्त्यासाठी आता मॅगी आहे. कांदे पोहे आहेत की मेनू चेंज झाला. नाही, गरमागरम मॅगी आलेली आहे. नेटवर्क नाही अजिबात. तू बोल आधी देवाचं नाव घे मग मॅगी घे. मॅगी फायनली ज्या मंदिराचं आम्हाला दर्शन घ्यायचं होतं तिथे आता आम्ही येऊन पोचलो आहे. बघू शकता बेकार गर्दी आहे एकदम. जाम गर्दी आहे कारण सॅटर्डे संडेला भरपूर पब्लिक येतं. तर फायनली या मंदिराच्या इथे आपण आलोच. आता मेन 4 स्तंभ आहेत आपले. त्यातील फक्त आता एकच कलियुगाचा स्तंभ बाकी आहे. बाकी 3 स्तंभ पडले आहेत आणि बेकार गर्दी आहे. आतमध्ये लोकसुद्धा गेले आहेत. दर्शन घ्यायला काय भेटणार नाही पण मी जेवढं होईल तेवढं बाहेरून तर दाखवेन. आता मंदिराचे ते आलेलो आम्ही मेन मंदिरासाठी. त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी सगळे लोक येतात. परंतु सीन असा आहे की या मंदिरचे ते बाहेरून जे लोक येतात ते काय करतात डायरेक्ट पिंडीवरती चढतात आणि पिंडीवर चढून व्हिडिओ वगैरे शूटिंग वगैरे करतात. हे कुठेतरी चुकीचं आहे. एवढं पाणी घाण केलं त्या पाण्यातून एवढा घाण वास मारतो आहे ना की काय विचारू नका. एवढा बेकार वास मारतो आहे. त्यामुळे जे बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी येत आहेत ते बहुतेक लोक बाहेरच थांबून आहेत. म्हणजे आत कोण गेलेच नाहीत. बहुतेक तर बाहेरच आहेत. एवढं पाणी म्हणजे घाण करून ठेवलं आहे. एवढा घाण वास मारतोय ना काय विचारू नका. जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी येत असाल सॅटर्डे आणि संडे तर तो प्लॅन कॅन्सलच करा मध्येच्या कधीतरी. तर तुम्हाला चांगले दर्शन भेटेल. फायनली हरिश्चंद्र कंप्लीट झालं आहे आणि आता आम्ही पूर्ण खाली आलो बेस विलेजला. गेला वाटतं गेला पुढे. आणि आता इथून आम्ही डायरेक्ट आमच्या गाडीच्या इथे जाणार आहोत. त्याच्या आधी बॉटल जे आम्ही प्लॅस्टिक घेऊन गेलो त्याच्या कलेक्शनसाठी पहिले ते इथे बॉटल्स दाखवावे लागतात. ते चेक केलं आहे त्यांनी. आणि आता आम्ही पुढे जातो आहे जिथं आम्ही सकाळी थांबलेलो गाडी लागलेली त्या गाडीच्या इथे. आणि तिथून आम्ही डायरेक्ट घरी वे टू मुंबई सीधा. एकदम चेहऱ्याचे लागले आहेत. काळपट पडलं आहे पूर्ण चेहरा. आता 2-3 दिवस जातील रिकवर होऊला. हां हां अरे आमचीच व्हिडिओ काढतोय. स्वतः जेवला आणि आमची व्हिडिओ काढतोय. हे काय थाट मांडलंय काय पुढे. बुफे बुफे समजलं मला. मग हातात टेकवलं मला बोललो ना मला समजलं मग मी टाकलं. कर्म.
कसं वाटतंय फेस वॉश खाऊन? व्हिडिओ काढली तुझी? नाही रे खातना नाही, मला आता समजलं ना. टेस्ट कशी आहे? शिऱ्यापेक्षा गोड होता. साबण वगैरे ओंकार झाक पाहिजे का तुला? हे ओंकार झाक पाहिजे काय? आलाय तृप्त झाले आहेत पोर. खूपच जास्त जेवत नाही ना. हे दुसऱ्या ग्रुपचे आहेत का इकडे? हा इथं जेवण तृप्त झालेत. हर जेवण कसं वाटतंय? आणि हा बाहेरचा व्ह्यू बघू शकता, एकदम सुंदर आहे. नाद खुळा आणि गणपती खुळा. आणि इकडे किधर? हा अच्छा 2 आठवडे आता लेग्सच नाही म्हणा. लेग्स बोलले भाई बहुत हो गया. ए भाई शिरे दिसतात ना लेगचे, एक नंबर आहे बा भाई. नाद खुळा. आणि इकडे शांती आणि वसंती पण आहेत. ए भाई कुठं? हा कुठं भाई? कुठं भाई? सोबत बसलोय. मस्त view होता. घनदाट जंगल, खोल दरी, गार गार गार. हा हा हा. नाद खुळा. आणि मी आता आज पोहोचलोय. इथे असं एकदम दगडी होती एकदम. मला आता दगडी चढून जाऊ पण प्रयत्न केला पण पोट बोलला नको. आता अजून चढायला नाही. अशी बॉटल ठेवली. ह्यानी बॉटल दिली आहे मला. ही जर गेली तर मी असं उभा बॉटल पकडली. वारा येतोय. कॅमेरा पण आहे पण कॅमेरा सेटअप नाही केला. बोलू भाई निसर्गात करायची मजाच वेगळी आहे एकदम. सुख, निसर्ग सुख. निसर्गरम्य वातावरण नक्कीच. आणि हा बघा इथं दुसरा ब्लॉगर आहे आपला, तो पण ब्लॉग बनवतोय. आता एंड होत आहे. 2 ब्लॉगर आहेत. हे बघा 2 ऍक्च्युली 3 आहेत. 3 ब्लॉगर आहेत. नवीन आणि कोणतरी सिक्रेट तरी असेल. Beginner. असं वाटतं. गपचूप एक कोणाचं तरी channel असेल. सिक्रेट ब्लॉगर भरपूर आहे तिथं. आणि हे बघा ही बारकी पण जेवून झाली. बारकी नाही, खरं तर ही मोठी आहे. दिसायला फक्त बारकी आहे. हा बाय बाय गाईज. ओके गाईज, लाईक शेअर थँक्यू सबस्क्राईब. डू नॉट रिपोर्ट प्लीज. स्पेशल थँक्स टू करियर आहे ज्या फोन. की भाकरे एक नंबर होते. बाय बाय. भाकरे एक नंबर होते. बाकी तर गप्प झाली एकदम, काय बोलतच नाही. घाबरली की काय मला. चला आता मी डायरेक्ट भेटतो गाडीमध्ये आणि इथंच ब्लॉगचा एंड करेल. मला पंकजशी कॉन्टॅक्ट करायचं. नाही टाकली खरं टाकली. नाही तर त्याला बुक्की देतो. वकील ऍग्रीमेंट मध्ये सिरियसनेस ठेवायचा त्याच्यापासून. समजलं काय? तू सांगतोस मला? हो इथं बघ, तू सांगतोस मला. हा सांगतोय काय बाजू. माझी वेळ काय मी बरोबर दिला. बोले पुढे बस, मी मागे मित्रांमध्ये बसेल. हे ओंकारला घ्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. भाई हो गया, सॉर्ट आउट हो गया. पैसा दे दिया उसने. अभी चलो बैक टू मुंबई.